तर नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मला जायचं आहे घरी आणि माझं आवरलेलं आहे. मला ऑफिसमध्ये जाऊन घरी जायचं आहे. आता मी चाललेलो आहे नाश्ता करायला. काल जो डेमोचा कॉल होता ना, तो भरपूर लांब चालला. म्हणजे साधारणतः 11:45 वाजता तो कॉल संपला. त्याच्यामुळं माझी इतकी झोप नीट झालेली नाही आहे, कारण सकाळी मला 6 वाजताच जाग आली होती. तरी पण पीजीमधून मी साधारणतः 8 वाजता बाहेर पडलेलो आहे, म्हणजे नाश्ता करून, चहा वगैरे घेतला आणि आता मी पोहोचलेलो आहे ऑफिसमध्ये. तर कालचा डेमो चांगला आला, पण असं होतं ना, की सर्व लोकांचे डेमो झाले आणि सगळ्यात शेवटी माझा डेमो झाला. आणि डेमोच्या वेळेस बऱ्यापैकी झोप पण येत होती, पण दिला डेमो, चांगला आला. आता ऑफिसमधून मला लवकर निघायचं आहे. ऑफिसमध्ये ना, इन ऑफिस जे आर आहे ते कंप्लीट केले मी आणि आता निघालो होतो मी शिवाजी महाराज चौकामध्ये, कारण ब्लाबलावाला जो आहे ना, तो शिवाजी महाराज चौकामध्ये येणार होता. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी एक ब्लाबलावाला बघितलेला आहे आणि ती टॅक्सी आहे. तर ती टॅक्सी फुल झालेली आहे. तिच्यामध्ये 4 जण आहे आम्ही. आणि काय होणार आहे ना, समोर 1 जण असणार आहे, कारण लेडीज आहे त्याच्यामध्ये एक समोर, आणि मागे 3 जण बसणार आहे आणि स्विफ्ट आहे ती. तर खूप गर्दी होणार आहे. पण आता काही पर्याय नाही आहे त्याला, कारण दुसरी गाडीच नव्हती हिंजवडीमधून. बाकी सर्व पुण्यामधून होता आणि पुण्यामध्ये जाण्यासाठी जवळपास जर सिटी बसनी जर जायचं झालं तर साधारणतः 1 तास इझिली लागून जातो. आणि ते पण वाकडेवाडी साईडला राहतात त्या गाड्या, ज्या पण टॅक्सी राहतात त्या. आणि वाकडेवाडी साईडला जर गेलं ना, तर म्हणजे डायरेक्ट एक तर सिटी बस जात नाही आणि मग भरपूर वेळ जातो. 1 ते 1.5 तास पुण्यात फिरण्यामध्ये जातो, जो भरपूर टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. म्हणून मी काय केलं ना, इथल्या इथंच ब्लाबलावाला बघितला आणि निघालो होतो. दुपार होऊन गेलेली, तरी तुम्ही बघू शकता इथं किती ट्रॅफिक आहे दुसऱ्या साईडनी, जी फेज 2 आणि फेज 3च्या साईडनी चाललेली आहे. भरपूर ट्रॅफिक आहे आणि नशीब पाऊस चालू नाही. जर पाऊस चालू असता ना, तर आणखीच ट्रॅफिक राहिली असती. मी पोहोचलो हिंजवडी चौकामध्ये आणि तेथील शिवाजी महाराजच्या पुतळ्याला आहे ना, असं मस्तपैकी वारकरी पोशाख वगैरे केलेला होता. फेटा वगैरे, गळ्यामध्ये तुळशीची माळ वगैरे होती. साहजिकच आहे, आषाढी एकादशी झाली त्याच्यामुळं असेल हे सर्व. आज आमच्यासोबत आहे ना एक काका पण आहे, ज्यांचं वय साधारणतः 55 वर्ष आहे आणि त्यांनी वयाच्या साधारणतः 48व्या वर्षी रिटायरमेंट घेतलेली होती. सो बजाज कंपनीमध्ये कामाला होते ते संभाजीनगरच्या, आणि इतक्या लवकर रिटायरमेंट घेऊन टाकली होती त्यांनी. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही म्हणजे दिवस कसा जातो बा तुमचा, कारण वर्किंगची सवय असती म्हणून. तर त्याच्यानंतर ते बोलले की मी योगा वगैरे करतो. थोडा मुश्किलच असतो म्हणे काम करणाऱ्या माणसाला असं घरी बसून राहणं, पण जातो म्हणे दिवस. तर इथं आम्ही थांबलो होतो झकास पॉईंटला. हे हॉटेल आहे टोल नाक्याजवळ नगरच्या, आणि इथे ना वडापाव वगैरे चांगला भेटतो. तर मी एक वडापाव घेतला होता, कारण गरमागरम होता म्हणून. आणि इथून तिथून पाऊसच चालू होता नगरपर्यंत साधारणतः. आणि साधारणतः ह्या 3 टाईपच्या चटण्या होत्या. एक चिंचेची होती, एक पुदिना मिरचीची होती आणि एक ती ओली चटणी होती तिखट. तीच जास्त तिखट होती. चिंचेची चटणी सोबत भारी लागत होता. आणि हिरवी जी चटणी दिसती ना, ती पुदिना आणि हिरव्या मिरचीची आहे, तिच्यासोबत पण ओके लागत होता. पण सर्वात जास्त भारी लागला तो चिंचेच्या चटणीसोबत. या हॉटेलवर आहे ना, मी याआधी पण थांबलेलो आहे, तेव्हा मी पोहे खाल्ले होते सकाळी एकदा नाश्त्याला. पोहे पण भारी होते. आणि इतक्यात काय होतंय ना, माझं भरपूर सारे पावचे आयटम खाल्ल्या जात आहे, म्हणजे मैद्याचे आयटम. आता याच्यावर लिमिटेशन येणार आहे. ते कसं येणार आहे मी तुम्हाला पुढील येणाऱ्या व्लॉगमध्ये सांगत राहील. चहा एकदम भारी होता इथला. आणि चहा घेतल्यानंतर आहे ना, आता गाडी डायरेक्ट निघणार होती आणि डायरेक्ट थांबणार होती भेंडाळा फाट्यावर. मला माझ्या भावाचा फोन आला होता, तो मला घ्यायला येणार होता भेंडाळा फाट्यावर. आणि रुचीचा देखील फोन आला होता, पप्पा मी पण येणार आहे. मी म्हणलं ये तू. आणि आले मला ते घ्यायला. आता मी गंगापूरमध्ये आलेलो आहे, रुची, माझा भाऊ आणि मी. आणि इथं आहे ना साधारणतः असा म्हणजे जत्र्यासारखं भरलेलं आहे, भरपूर सारे खेळणे वगैरे. तर रुची म्हणे आपण पप्पा बघून येऊ, आणि उद्या इथं येणार आहे आम्ही, ध्रुव, तीर्थ, रुची आणि मी. आणि रुची ह्या मोठ्या राट पाळण्यात बसायला म्हणतीये, पण मी तिला बोललो नको, म्हणलं दुसऱ्या ह्याच्यात बसू आपण. तर भरपूर गर्दी होती आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि घरी जाऊन मला परत भरपूर काम करायचं आहे. जाता रुचीने ना हा कोन घेतला होता, पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम होती.
वडिलालची आणि बऱ्यापैकी चांगली होती असं ती बोलली मला. घरी आलो मी. घरी आल्यानंतर लगेच पहिलं जेवण करून घेतलं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं सध्या आषाढ महिना चालू आहे, तर आषाढ महिन्याचे जे नैवेद्य वगैरे केलेले होते आज देखील पुरणपोळीचे होते आजचे नैवेद्य. जेवण करताना श्री आणि रुची दोघंही माझ्याजवळच बसलेले होते. श्री मी आणलेली कॅडबरी खात होता, त्याला भरपूर आवडती म्हणून आणली होती. आत्ता रात्रीचे साधारणतः 10:30 वाजलेले आणि मी माझं काम वगैरे बंद केलेलं आहे. व्हिडिओ एडिट करतोय आता. गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळं पूर्ण चंद्र आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.